यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। 20 तारखेला उरण विधानसभेची जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीच्या प्रचार सभेला आज उलव्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके जय म्हात्रे साहेब, उमेदवार प्रीतम दादा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रचंड मतांनी प्रीतम दादांना आमदार केल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही या निर्धाराने जमलेले माझे सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, तुम्ही एक 4-5 दिवसापूर्वी तुमच्या मोबाईलवर, यूट्यूबवर कोण होणार उरणचा आमदार ही चर्चा बघितली असेल आणि त्या चर्चेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जय म्हात्रे साहेबांनी मला पाठवलं होतं आणि त्या संपूर्ण चर्चेमध्ये उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांचे जे काढायचं होतं ते मी काढलं। आज मला दुपारी 2 वाजता लोकमतच्या पत्रकाराचा फोन आला की शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आणि प्रीतम म्हात्रे यांच्याबद्दल आम्हाला जरा सांगा। त्यांना मी एवढंच सांगितलं की प्रीतम म्हात्रेंचे वडील जय म्हात्रे साहेब यांचं योगदान या उरण पनवेलमध्ये एवढं आहे की एक गाव सापडणार नाही की त्या गावासाठी जय म्हात्रे साहेबांनी योगदान दिलेलं नाही। मित्रांनो, आणखी एक मुद्दा आपण या ठिकाणी सांगायला पाहिजे। हे जे उलवे शहर वसलंय, या उलव्या शहरामधला जो मतदार आहे, या मतदारांना शेतकरी कामगार पक्ष माहीत नाही, कारण हा यूपी, बिहार, झारखंड या वेगवेगळ्या प्रांतातून आलेला मतदार। त्यांना आपण एवढंच सांगितलं पाहिजे की ह्या ज्या बिल्डिंगी झालेल्या आहेत आणि या बिल्डिंगीमध्ये जे 50-50% आमचे जे शेतकरी पार्टनर झालेले आहेत ते पार्टनर फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्यामुळे झालेले आहेत हे आपण सांगायला पाहिजे। कारण लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जर ते शेतकरी कामगार पक्षाचं आंदोलन केलं नसतं, स्वतःचं डोकं फोडलं नसतं आणि त्यांच्या सोबत जय म्हात्रे साहेबांनी जर आपलं रक्त वाहिलं नसतं तर तुम्ही या बिल्डिंगचे मालक झाले नसता हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे। एकच मुद्दा फक्त मी आता घेईन की आपल्या उमेदवाराबद्दल आता वेगवेगळे अफवा येत आहेत। अफवा काय आणि पसरवणारे कोण तर आपलेच। परवा मोहपाड्याच्या सभेमध्ये त्यांचा एक आरोप झाला की महेश बालदीसाठी प्रीतम म्हात्रेला उभा केलाय। होय, महेश बालदीसाठीच उभा केलाय, कारण महेश बालदीची बालदी प्रीतम दादा फोडणार आहेत म्हणून प्रीतम दादाला आम्ही उभा केलाय। आणि जे स्वतःला विवेक पाटील साहेबांचे समर्थक समजतात त्यांना सुद्धा मी या ठिकाणी एवढंच सांगतोय की 2014ला ज्या मनोहर भोईर यांनी विवेक पाटील साहेबांचा निसटता पराभव केला त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आम्ही प्रीतम दादाला उभा केलाय एवढंच सांगतोय। आणि येत्या 20 तारखेला आपण शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबून दादाला प्रचंड मतांनी विजयी करावं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद रमाकांत। यानंतर मी महिला आघाडीच्या उरणच्या अध्यक्षा माननीय सीमाताई घरत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सीमाताई घरत यांचं। सन्माननीय व्यासपीठ, कारण माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत, तरी ज्या महाराष्ट्राला जिजाऊंनी जन्म दिला असे आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून, ज्यांनी शिक्षणाची दारं महिलांसाठी ओपन केली, उघडली, अशा सावित्रीबाई फुले, समाजसुधारक ज्योतिराव फुले या रायगड नगरीमध्ये जी आंदोलनं आपण पाहिलेली आहेत त्या आंदोलनांचे खरे खुरे जनक माननीय दिबा पाटील साहेब, या भूमीतले सांगू काना ठाकूर त्यांच्यासोबत त्या लढ्यांमध्ये असायचे, त्यांना स्मरून
त्यांच्या सोबतीनं मी त्या लढ्यातली एक साक्षीदार 1984च्या लढ्यामधील इयत्ता 5वीमध्ये होती. ती एक साक्षीदार सीमा घरत, उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची मी अध्यक्षा आपणासमोर. आज 190 उरण विधान मतदारसंघाचे माननीय श्री प्रीतम जे.एम. म्हात्रे यांच्या प्रचारासाठी या उल्वेनोडमध्ये आपण सर्वजण जमलेलं आहात. आज गेली महिनाभर आपण मेहनत करत आहोत. अशा माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना या सीमा घरतचा लाल सलाम. समोर बसलेले मीडिया पत्रकार, आमची सुरक्षितता, आम्ही इथं सुरक्षित ही सभा चालवावी म्हणून आमचे बाहेर शिपाईसारखे काम करणारे आमचे पोलीस बंधू भगिनी यांना स्मरून आज आपण जी सभा लावलेली आहे प्रीतमदादांच्या प्रचाराची, आज आपण गेली 15 ते 20 दिवस झंझावात चाललेला आहे. माननीय विवेक पाटील साहेबांच्या आशीर्वादाने हा आमचा दादाला लाल बावट्याचं तिकीट, शेतकरी कामगार पक्षाचं तिकीट सर्वानुमते महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर केलेल्या दिवसापासून जेव्हा आपण काम करायला लागलेलो आहोत, 8वा 3 महिन्यापूर्वीचा आमदार या उरण विधान मतदारसंघामध्ये विद्यमान असलेले आमदार महेश बालदी साहेब यांना एक आव्हान आहे महिलांचं. काय आपण सुरक्षितता दिलेली आहे? गेल्या 5 वर्षामध्ये आपण आमदारकी भोगताय. अनेक मान्यवरांनी सांगितलं कुठल्या बेसवर ते आमदारकी भोगतात. कारण आमदार काय असतो, जेव्हा आमदारांना खालापूर, पनवेल, उरण या तिन्ही तालुक्यांमधून आपण मतदान देऊन, आम्ही नाही दिलं, त्यांनी मतदान देऊन आमदारांना उभं केलं, निवडून आणलं. त्यांचं एक कर्तव्य होतं समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करायला होतं. त्यांना साधी एकही आम सभा या उरण विधान मतदारसंघात घेता आली नाही. हे यांचं काम. गेल्या 2 महिन्यापूर्वी महिलांच्या सुरक्षितेचं प्रश्न आपण टीव्हीवर, ABP माझा अनेक चॅनलला बघत होतो. महिला सुरक्षित आहे का याचा प्रश्न प्रत्येक माता भगिनीला पडत होता. यशस्वी शिंदे, आज उरणमध्ये यशस्वी शिंदेवर जो गुन्हागाती बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केली गेली, त्या उरणचे आमदार, त्या ट्रेनचं त्यांच्या मला वाटते त्यांनी एक निविदा काढलेली आहे. मी ट्रेन आणली उरणला, त्या ट्रेनच्या दारासमोर तिथे कुठलेही CCTV नाही, तिथे कुठलीही सुरक्षितता नाही महिलांसाठी. कारण महिला नोकरदार आमच्या या ट्रेननी जायला लागल्या. सकाळी 8ला जर कामावरून गेलेली मुलगी ती माझी सुरक्षित नाही. घरी येईपर्यंत आईला धास्ती वाटते. यशस्वी शिंदेच्या हत्येनंतर प्रत्येक माता भगिनी बहीण सुरक्षित नाही. याचं ताजं उदाहरण माझ्या माता भगिनीला आहे. अजूनही आम्ही सुरक्षित नाही. अक्षता म्हात्रेंचं काय झालं, यशस्वी शिंदेंचं काय झालं, ही आपली उदाहरणं आहेत. या आपल्या उरण विधान मतदारसंघातली ही उदाहरणं आहेत. अनेक नाव्याचं प्रकरण काय झालं, पण याच्यासाठी आवाज उठवणारा नेता जर हवा असेल, अनेक प्रश्न आहेत. विधानसभेतले आमदार वाचा त्यांची चांगली राहिलेली नाही या भाषणांमध्ये. आज ज्या मातीत जन्मलोत आम्ही, आगरी, कोळी, कराडी, 12 बलुतेदार या मातीत राहतात, या मातीशी संघटित आहेत. अशा जे कार्यकर्ते त्यांच्या भोवती आहेत ना, आगरी कोळी, त्यांचीच टिंगल करत सुटलेले आहेत. आम्ही जास्त त्यांना मोठे करत नाही नाव घेऊन, पण मटणात खातात, अंडी खातात, हातावर भाकरी घेऊन खातात. अरे आमच्या एका माता भगिनीने व्हिडिओ क्लिप टाकली. अरे आपल्याला कळत नाही, आपण ज्यांच्या मतावर निवडून आलात त्यांची टिंगल टवाली करत लागलात फिरत. आज
आज टिंगल टवाली करणारा आमदार आपल्याला नकोय, म्हणून आम्ही माता भगिनी ठरवायचं आहे. आम्हाला आमची सुरक्षितता लक्षात ठेवून माझी माता भगिनी नोकरीसाठी जर बाहेर जात असेल ती पूर्ण सुरक्षित घरी यावी असं वाटत असेल तर आपल्या प्रीतमदादाला मतदान करण्यासाठी हे फक्त 3 दिवस राहिलेले आहेत आणि त्या 3 दिवसात आपण कार्यकर्त्यांनी झोपायचं नाही. टिंगल टवाली करणारा नेता आम्हाला नको आहे, आम्हाला आमदार नको आहे. कुठल्याही प्रकारचे त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत नोकरी हा विषय त्यांच्याकडे नाहीच आहे. कारण गेल्या 5 वर्षात आम्हाला माता भगिनींना नाही, आमच्या तरुणांना नोकऱ्या लावल्या नाही. आमचं विजन एकच आहे, आमच्या प्रीतमदादाचं विजन एकच आहे की येणाऱ्या आता 23 तारखेला गुलाल आपलाच आहे. कारण कालच्या सभा बघितली असती तुम्ही, आज फक्त उलव्याची लोक आहेत, परंतु कालच्या सभेतली लोक आपल्या जनतेनी विश्वास तिथे दाखवला प्रीतमदादांना की 1 नंबरला हा आत्ताच्या प्रचारामध्ये फक्त प्रीतमदादा आहे. आणि पूर्ण 20 तारखेच्या मतपेटीत आपल्याला 1 नंबरला प्रीतमदादांनाच ठेवायचं आहे. यासाठी आज इथे आपण शपथ घेऊया. मला बोलण्यासारखं चिकार आहे पण 2च मिनटं दिलीत. मी पुन्हा एकदा आमच्या माता भगिनींना सांगू इच्छिते की आपण 3 दिवस आपल्या जसं मतदानाला जाऊ एकच लक्षात ठेवायचं आहे, आम्ही मत प्रीतमदादाला का देणार आहोत. वाढलेली ही सिलेंडरचा भाव, लाडकी बहीण योजना आणली ना, त्या लाडकी बहीण योजनेचे आमचे 1500 रुपये आमच्या खात्यात आले, आम्ही खुश झालो. आमच्या भगिनींना ही दिलेली रक्कम त्यांनी चव्हाट्यावर का आणली बरं, का जाहिराती एवढ्या लाडक्या बहिणींना केले. आमच्याच माझे पती, माझे दीर, माझा भाऊ, माझी बहीण जेव्हा नोकरीला जाते त्यांचा अर्धा पगार हा टॅक्समध्ये जातो. तोच टॅक्स यांनी आम्हाला 1500 रुपये म्हणून दिलेत, त्याचा उवापोवा करू नका. मी संजय गांधी निराधार समितीची उरणची 10 वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. माननीय अंतुले साहेब यांनी जेव्हा या योजना आणल्या, संजय गांधी निराधार योजना, अनेक योजना आहेत त्याच्यात, अंध, अपंग, वृद्ध, विधवा, परित्यक्त्या यांना दर महिन्याला आम्ही त्यांच्या खात्यात मानधन देत असतो. कधीतरी याची आम्ही जाहिरात केलेली का बरं. आम्ही 1000 रुपयेच, 1000 किंवा 900 रुपये किंवा 1500 रुपये आम्ही दिलेले आहेत विधवा महिलांना. त्या सातत्याने मुलगा 25 वर्षाचा होईपर्यंत आम्ही देतोय. याच्या कधीच जाहिराती एवढ्या मोठ्या मोठ्या केल्या नाही. 1500 रुपये देऊन आपला अपमान केलेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा माझा भाऊबीजेला आगरी बंधू बहिणीला साडी घेऊन जातो, आता आम्ही या बिल्डिंग बघतोय ना, याचे 12.5% आमचे पैसे खात्यात आहेत. पण बंधू जेव्हा बहिणीकडे जातो ना, 5-6 हजाराची साडी घेऊन जातो. आत्ताच्या घडीला आमचा जो मोठा बंधू आहे तो, ऐका, जर आमचा बंधू 5-6 हजाराची साडी घेऊन जातो, दुसऱ्या दिवशी नाक्यावर बॅनर लावतो का हो, माझ्या बहिणीला मी 5 हजाराची साडी घेऊन दिली, माझ्या बहिणीला त्या प्रशांत कॉर्नरमधून मी 500 रुपयाची मिठाई घेऊन गेलो, 5,500-6 हजार रुपये मी माझ्या बहिणीला खर्च केला, लावतो का हा भाऊ आमचा बॅनर नाक्यावर? नाही ना. यांना काय गरज आमच्या लाडक्या बहिणींना हे दिलेलं 1500 रुपये चव्हाट्यावर आणून आमच्या बहिणींची एकीकडे हाताने देतोय, एकीकडेने इज्जत काढतोय. अशा सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. या 3 दिवसात आपण हेच करायचं आहे. वाढलेली महागाई, लसूण 500 रुपये झालंय, कांदा 80-90 रुपये झालंय, वाढलेली महागाई, पेट्रोल, डिझेल सगळं भाव आम्ही जेव्हा किराणा मालाची लिस्ट काढतो, 5 हजाराचं सामान जेव्हा आम्हाला 25 हजारात आता भरावा लागतो, याचा विचार करून आपण मतदान करायचं आहे. येत्या 20 तारखेला प्रीतम जे म्हात्रे या 6 नंबरला आहेत त्यांच्या समोरील बटन दाबून भरघोस मतांनी आपल्याला दादाला विधानसभेत पाठवायचं आहे. ही शपथ घेऊन आज इथून जाऊया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिटी वाजली, गारी सुटली, गेली उरणच्या डोंगरावर न प्रीतम येईल दोघांच्या पुढं, प्रीतम येईल दोघांच्या पुढं, प्रीतम येईल दोघांच्या पुढं, प्रीतम येईल दोघांच्या पुढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा, क्या बात है. मानाचा मुद्रा करून
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या आपल्या 190 उरण विधानसभा मतदारसंघातील आपले तरुण तडफदार उमेदवार प्रीतम शेठ म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील 18 पगड 12 बलुतेदार यांचे प्रतिनिधित्व करणारे सर्व मान्यवरांना तसेच माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींना बंधूंना विनोद साबळेचा मानाचा मुजरा. माझ्या आधी बऱ्याच वक्त्यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु आज आपण 1-1.5 तास झाले बसलेले आहात. आणखी 1 तास जाईल, परंतु एक लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली होती आणि दर 5 वर्षांनी निवडणुका ठेवलेल्या होत्या, त्याचं कारण असं की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांच्याबद्दल ते 5 वर्षात काय काम करतात त्याचं अवलोकन करण्यासाठी असतात. त्यामुळे आपल्याला 2-2.5 तास बसावं लागलं तरी हरकत नाही, कारण आपण पुढच्या 5 वर्षाचं आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहोत. आणि म्हणून आज उल्हानोडसाठी ही सभा होत आहे. आज आपण पाहिलं असेल की जवळजवळ इथे 3-3.5 लाख लोकवस्ती आहे, परंतु त्या सुविधा आहेत का? ज्या वेळेस सिडकोने हे नोड विकसित करायला घेतलं होतं त्यावेळेस पाणी, रस्ता हे जे मूलभूत प्रश्न असतील हे सिडकोने पुरवायला पाहिजे होते. परंतु मी ज्या करंजाडे शहरामध्ये राहतो तिथे सुद्धा आम्हाला अनुभव आहे की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. मी तिथे त्याबद्दल बोलणार आहेच, परंतु इथे आल्यानंतर जेव्हा माहिती घेतली तर उल्हानोडमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न खूप गहन आहे. मग मला सांगा, पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, गटार असतील, मैदान असतील, या सुविधा देण्याचं काम सिडको जर का करत असेल मग त्यांना जाब विचारण्याचं काम कुणाचं आहे? इथल्या सरपंचाचं आहे किंवा लोकप्रतिनिधीचं आहे? आज आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं की राज्यात सरकार आहे, केंद्र सरकार आहे, मग राज्यात सरकार असताना, केंद्र सरकार असताना तुम्ही त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारत नाहीत का की आम्ही इथे शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून तर काही इथं राहायला आलेलो आहोत, तर आम्हाला ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधा देत नसतील आणि त्याचा जाब विचारण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे. तर आता असणारे लोकप्रतिनिधी त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतात का, आपले प्रश्न सोडवतात का, याचा आपण विचार केला पाहिजे. आज प्रीतम शेठच्या बाबतीत बोलायचं झालं, खूप काय बोललं जातं आहे. कुणीतरी सांगतं की प्रीतम शेठना असेच मतं खाण्यासाठी उभे केलेले आहेत, कोणीतरी सांगतात की ते बच्चा आहेत, असं ऐकायला मिळतोय. परंतु प्रीतम म्हात्रे जर का बच्चा असते आणि प्रीतम म्हात्रेंना जर का तुम्ही असेच उभे केले असते तर प्रीतम म्हात्रे यांना घाबरून तुम्ही आणखी 2 प्रीतम म्हात्रे उभे केले नसते. हे का केलेत? कारण तुम्हाला प्रीतम म्हात्रे यांची धास्ती आहे. तुम्ही जे सांगतात ना की आम्ही एवढे हजारो कोटीची कामे केली, आम्ही एवढं केलं तेवढं केलं, मग तुम्ही समोरासमोर लढायला पाहिजे होतात ना. तुम्ही गनिमी कावा का करताय? कारण मी परवाच अजित पवारांचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लोकसभेमध्ये ज्यावेळेस तुतारी ही वापरली गेली होती अपक्ष म्हणून आणि आमचे साताऱ्याचे राजे छत्रपती संभाजीराजे थोडक्यात वाचले होते, म्हणजे हा तुम्ही गनिमी कावा करताय का? तुम्ही समोरासमोर लढायची जर का हिंमत दाखवता मग इथे का नाही समोरासमोर लढत? कारण तुम्ही घाबरलेले आहेत. आणि प्रीतम म्हात्रे बच्चा नाही आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातले म्हणजे आमचे म्हात्रे साहेब हे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत असताना, पनवेलचे विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय चांगलं काम करत असताना आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ते काम करतात. आज तुम्ही म्हणता प्रीतम म्हात्रेंनी काय केलं? तर प्रीतम म्हात्रेंनी म्हात्रे ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार 3 शाळा आपल्या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये केलेल्या आहेत. मला वाटतं चौक, वेशवी आणि मोरा येथे जे हायस्कूल सुरू केलेले आहेत. कारण आज आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये ना तो देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे 2 क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये आपली पिळवणूक होते. आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य, आपली आयुष्याची पुंजी ही शिक्षण आणि आरोग्यामध्ये जाते. प्रीतम म्हात्रे यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या इथे जे विद्यार्थी शिकतात त्यांना वार्षिक फक्त 7 ते 8 हजार फी आहे आणि आपण बाकीच्या ठिकाणी पाहिलं असेल तर लाखोची फी घेतात. मग प्रीतम म्हात्रे यांच्याकडे जवळ 2 ते 2.5 हजार जे पालक विद्यार्थी आहेत त्यांचं पैसे वाचवण्याचं काम प्रीतम म्हात्रे करतात की नाही? ही खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे. आज त्यांच्या माध्यमातून पाहिलं असेल
शेकडोच्या वरतीने आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. का तर आज आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही जाताना कुठल्याही हॉस्पिटलला जात असताना आपले जे पैसे जे पुंजी आहेत ती तिथंच रिकामी होते. शिक्षण क्षेत्रामध्ये आयुष्य जातो आपल्या पालकांचा आपल्याला शिकवतावली. त्यामुळे त्यांनी जो विडा उचललेला आहे प्रीतम म्हात्रेंनी जेम म्हात्रेंनी जो विडा उचलला होता सामाजिक क्षेत्राचा त्याच माध्यमातून ते सुद्धा करत आहेत. आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली असेल तर गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय बिकट आहे. आज महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आपण मगाशी महेशजींनी उल्लेख केला की खरोखर मराठा आरक्षणामध्ये आम्ही काम करत असताना गेले 20 वर्ष आम्ही काम करतोय, परंतु असं सरकार कधी पाहिलं नाही की ज्यांनी आमचे जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस आंदोलनाला बसले होते आणि आंदोलनाला बसलेले असताना तिथे भाऊ कीर्तन चालू होतं, कीर्तन चालू होतं. आमच्या माय भगिनी ते कीर्तन करत होते आणि तिथे जो लाठी हल्ला केला आणि आमचं जेव्हा रक्त सांडलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वादळ निर्माण झालं आणि त्या वादळाने कशा प्रकारे इथं महाराष्ट्र हादरून सोडला होता. परंतु एकच आम्ही केलं तरीसुद्धा, कारण महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठा समाज इथं मोठ्या भावाची भूमिका घेतो आणि त्यामुळे कुठलाही अराजक किंवा विध्वंसक न करता शांततेच्या माध्यमातून जी आंदोलनं केली आणि त्या माध्यमातून आम्हाला जे जे मिळालं ते घेतलेलं आहे. परंतु वाशी येथे आम्ही जेव्हा लाखोच्या संख्येने आलो आणि तिथे आम्हाला जेव्हा तो GR काढला होता आणि त्याच्या माध्यमाची फसवणूक झालेली, त्यामुळे महाराष्ट्रातला मराठा समाज यांनी लोकसभेमध्ये ताकद दाखवलेली आहेच, पण विधानसभेमध्ये सुद्धा ताकद दाखवणार आहेच की तुम्ही जर का आम्हाला फसवलं. आज 40 वर्षाचा आमचा लढा आहे, आजपर्यंत तुम्ही आम्हाला फसवलेले आहेत भले, पण आज पुन्हा एकदा मराठा समाज यामुळे ना आघाडीकडे आहे ना युतीकडे. आज आम्ही ज्या विचार केला, आमचे प्रीतम जेम म्हात्रे इथे उभे आहेत, त्यावेळेस मला असं वाटलं की हो खऱ्या अर्थाने हे आमचं एक त्रयस्थ नेतृत्व आहे जे आपल्या सर्व उरणवासियांना इथे न्याय देईल आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. आजपर्यंत मराठा समाजाने कुणाला पाठिंबा दिलेला नाही आहे. कुणीतरी सांगितलं गेलं का इथे पाठिंबा, तर तो अधिकार आम्हाला कुणाला नाही आहे. आम्ही व्यक्तिशः मला असं वाटलं की खरोखर प्रीतम जेम म्हात्रे हे या उरणचा विकास करतील. कारण आपण जर का पाहिलं असेल तर उरण विधानसभा ही औद्योगिकदृष्ट्या म्हणजे JNPT पासून जर का खालापूरपर्यंत आपण पाहिलं असेल तर हजारो कारखाने इथे आहेत, परंतु त्याच तोडीने पाहिलं असेल तर लाखो आपले बेरोजगार इथे आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाही. आणि मग त्यासाठी स्थानिक नेतृत्व काय करतोय, तर जसं आता सचिनजींनी सांगितलं की प्रीतम शेटनी ज्याप्रमाणे एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये इथे जेव्हा एअरपोर्ट येतोय तर येत असताना काही लोक सांगतात की आमच्या मीटिंग झाल्या, आम्ही हजारो तरुणांना नोकरी देणार आहोत. अरे पण कसे देणार आहात, तिथे जे जॉब उपलब्ध आहेत त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे की नको. तर जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तिथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी मुंबई एअरपोर्टला जर का 40-45 लोकांना नोकऱ्या दिल्या असतील तर निश्चितच आम्हाला विश्वास आहे की हजारो आमच्या स्थानिक नागरिकांना इथे नोकरीचं काम प्रीतम म्हात्रे हे करतील. याचा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आज आपण पाहिलं असेल की इथं मी आता बसल्या भाऊ एक लक्षात आलं, इथून ट्रेन जाते, परंतु ट्रेन जात असताना त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर अर्धा तास. आज 3 लाख जर का लोकसंख्या इथं राहत असेल, कारण इथे जे आलेले आपले बांधव आहेत ते मुंबईला नोकरीसाठी जात असतील तर किमान पनवेल येथे आपण पाहिलं तर दररोज 10 मिनिटांनी जर का तिथून ट्रेन जात असतील तर इथे आपल्याला सुद्धा 10 मिनिटांनी ट्रेन जाण्याचं काम कुणाचं होतं, हे पाठपुरावा कुणी करायला पाहिजे होतं. त्यांची राज्य सरकार केंद्र सरकार त्यांनी करायला पाहिजे होतं ना, पण ते आज करतात का तर नाही. माझ्या उलव्या नोडमधील बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की आज प्रीतम म्हात्रे हे आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या शहरातील आहेत, कारण इथले ते स्थानिक कोपर या गावचे आहेत आणि म्हणून उल्हेवासियांची एक जबाबदारी आहे, पूर्ण गव्हाण जिल्हा परिषद वॉर्डची जबाबदारी आहे की आपल्या मातीतील आपला माणूस जो आपल्याला 12 महिने 24 तास उपलब्ध होऊ शकतो त्याच्या पाठीशी आपण जर उभे राहिलो तर निश्चितच विजय हा प्रीतम म्हात्रे यांचा होणार आहे. आणि म्हणून उल्ह्या नोडमध्ये किंवा या एरियामध्ये 51-52 हजार जर का वोटिंग असेल तर कमीत कमी 30,000 वोटिंग आपण प्रीतम जेम म्हात्रे यांना दिली पाहिजे, तरच आपला विजय होणार आहे. त्यामुळे आपल्या घरातील आपला माणूस आज त्यांच्यासोबत त्यांचे वडील स्वतः इथे हजर आहेत. त्यांनी एकच स्वप्न बघितलेलं आहे की मी आजपर्यंत हजारो कामं केले असतील, लाखो लोकांना कामधंदा दिला असेल, पण आज माझा पुत्र आहे त्याला मी समाजासाठी इथे आमदार करतोय का
तर त्यांना कुठलाही मोठेपण नको आहे का त्यांना कुठली संपत्ती कमवायची गरज नाही. आज ते मोठे उद्योगपती आपल्या भागामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे. तर एक ह्या जनतेचा सेवक झाला पाहिजे आणि सेवा करण्यासाठी ते आपल्याला देतात. आणि जाता जाता, कारण खूप उशीर झालेला आहे, जाता जाता एवढंच सांगेन की उरणची एक परंपरा, हे उरणवासी आहेत ना, हे उरण मतदारसंघ हा भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे. आणि त्यांनी एकच आज या 15 वर्षामध्ये एकच त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आणि वारंवार आपण पाहिलं असेल की 2009ला एक आमदार होते, त्यानंतर 14ला वेगळे आमदार होते, 19ला वेगळे आमदार होते. आणि आपण जर का पाहिलं असेल तर तिघांच्यामध्ये फाईट आहे. तर प्रीतम शेठ परिवर्तन होत असताना 2024ला आमचे प्रीतमजी म्हात्रे हेच आमदार होणार आहेत ही खात्री व्यक्त करतो. परंतु गाफील राहू नका, कारण कशा पद्धतीने आता निवडणुका होतात ते लक्षात घ्या. आणि मी पुन्हा एकदा सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्षामध्ये निवडणुका ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आपले जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते आपले काम करतात की नाही. जर का आपले काम होत नसतील, उल्वे शहर खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न इथं खूप गंभीर आहे, तो पाण्याचा प्रश्न पण जर का कोण सोडत नसेल तर आपला स्थानिक जे आमदार असतील, जे प्रीतमजी म्हात्रे, हे आपला प्रश्न सोडतील. त्यामुळे आपण आपल्या बोटाचं, कारण आपल्याकडे ताकद नसते हो, एकदा एखादा आमदार निवडून आला, खासदार निवडून आला का आपण त्याला काही करू शकत नाही, जाब विचारू शकत नाही. फक्त 5 वर्षांनी हे बोटाची ताकद आहे, हे बोट आहे आपलं. हे बोट आपण जर का योग्यरित्या वापरलं आणि बॅलेट पेपरवरती 6 नंबरला प्रीतमजी म्हात्रे यांच्या समोर शिटीचा बटन आपण दाबून आपण त्याला निवडून द्यायचं आहे. फक्त भाऊ तुम्हाला एकच आश्वासन देतो जाता जाता की गेल्या वेळेससुद्धा मी सिटीचा प्रचार केला होता आणि सिटी निवडून आणली होती. आता उमेदवार बदललेला आहे, पण या वेळेससुद्धा सिटीचा प्रचार आणि सिटी निवडून आणणार आणि प्रीतमजी म्हात्रे यांना आमदार करणार. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवादीचा आवाज, उत्साहाचा, आनंदाचा आणि आमच्या कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या कार्याचा. सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब, आदरणीय जनार्दन भगत साहेब, आदरणीय वाजेकर साहेब यांना देखील अभिवादन करून मी काल जसं लावरे तो व्हिडिओ केला, आज काय तसं करत नाही आहे आज, कारण रोज रोज ते चांगलं दिसत नाही. आज आपण शहरामध्ये मीटिंग घेतो आहे. खारकोपर म्हटलं की आमचे पहिले 7 गावं, 7 गावांची जत्रा आठवल्याशिवाय आम्हाला राहत नाही. आणि आत्ता या जत्रेत सामील व्हायला माझ्या भारताच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे नागरिक आलेत. त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक केलं पाहिजे. मी येणारे मुख्य मुद्द्यांवर जे काल जसे बोललो तशी आज इथली परिस्थिती तुमच्यापुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवात झाली लोकल ट्रेनला 1.5 वर्षापूर्वी. खारकोपर रेल्वे स्टेशन, बामणडोंगरी रेल्वे स्टेशन इथे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो. टॉयलेट एकदम मस्त बांधले होते, परंतु पाणीच नाही. महिलांची कंप्लेंट आली आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो. आम्ही पुढच्या 7 दिवसात पाणी चालू केलं, जे 1.5 वर्ष बंद होतं. आणि महिलांनी एवढ्या जोरात आमचं स्वागत केलं. परंतु तिथे गेल्यावर आम्हाला दुसरी अडचण निर्माण झाली. तिथे गेल्यावर जे एस्केलेटर असतात ना, स्वयंचलित जिने, ते हे स्वयंचलित जिने देखील तिथे 1.5 वर्षापासून पडले होते. म्हणजे ट्रेन चालू झाली तेव्हापासून हे पडले होते. म्हणजे वॉरंटी त्याची एक वर्षाची वॉरंटी देखील गेली, तसेच पडले होते. सिडकोकडे तिथूनच फोन केला, शेका पक्षाच्या भाषेत जरा बोललो. पुढच्या 1.5 महिन्यात आता ते हे जिने चालू झालेत ना, हे आपल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिने चालू झालेत. तिसरी अडचण, तिथे गेलो, लोकल ट्रेन जस्ट दुपारची वेळ होती, 3:30-4ची वेळ होती.
भरपूर लहान मुलं शाळेच्या बॅगा घेऊन ट्रेनमधनं उतरताना बघितली. बरीचशी मुलं होती, मुलं मुली लहान होती, त्याच्यात मध्यम 7वी 8वीची 5वी 6वीची. विचारलं अरे शाळा किती वाजता सुटते? 4:30ची गोष्ट होती. म्हणे 3 वाजता. कुठून आलास? तर म्हणे नेरूळवरनं. एक जण मानखुर्दवरनं, पण त्याच्यात बरेच जण होती. तर बरं मग 4:30 नेरूळवरनं इथे यायला तुला एवढा वेळ का? तर म्हणे दादा ट्रेन 1-1 तासांनी असते. आता जर ही परिस्थिती अशी असेल तर ह्याच्यावर काय लक्ष द्यायला पाहिजे? मग माझ्या मनात आलं अरे जर या लहान मुलांचं असेल तर सेम ऑफिसची पण वेळेची अशीच भानगड इथे असेल. म्हणजे सकाळच्या किमान 2-3 फेऱ्या वाढवल्या पाहिजे. संध्याकाळी शाळा आणि ऑफिसेस जेव्हा सुटतात त्यावेळी 2-3 फेऱ्या वाढवल्या पाहिजे. आता ही मीटिंग आम्ही 2-3 वेळा केली. गेलो रेल्वे ऑफिसला, तिथे आम्ही सगळी मंडळी आम्ही गेलो, त्यांना सांगितलं. परंतु रेल्वेचा कायदा थोडा कडक असतो. कडक म्हणजे की त्यांची प्रोसेस असते. या प्रोसेसमध्ये आम्हाला त्यांनी पुढच्या 1.5-2 महिन्याच्या आतमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होईल सांगितले. आणि या फेऱ्या वाढतील, ह्या देखील शेका पक्षामुळे वाढतील, हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो. ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, नागरिक तुमच्याकडनं काय मागतात? काही मागत नाही. त्यांना रस्ता, पाणी, स्वच्छता हेच सगळं पाहिजे असतं. आणि या सुविधा ज्या दिल्यात या पाहिजे असतात. नंतर फेरीवाले जे आता आपल्याला रस्त्यावर दिसतात, फेरीवाले काही त्याच्यात बिचारे आपले अपंग बांधव देखील तिथे स्टॉल मांडून आहेत. तुम्हाला माहिती आहे का सेक्टर 2, 5 आणि 19ला स्टॉल बांधून रेडी आहेत. हे स्टॉल मला वाटतं 1.5-2 वर्ष झालेली आहेत. हे स्टॉल बांधून रेडी आहेत. परंतु अजूनपर्यंत या फेरीवाल्यांना काही स्टॉल द्यायला ही सिडको मागत नाही आहे. हे आमदारांचं काम नाही आहे की बाबा 2 वर्ष बिल्डिंग किंवा स्टॉल रेडी आहेत, ते सुद्धा तसेच या एस्केलेटरसारखे खराब होणार. मग आता पुढच्या या दिवसात उद्या जर संधी मिळाली ती मिळेलच. ती मिळाल्यानंतर हे कसे प्रश्न मार्गी लागत नाही हेच मी बघतो. नंतर तिसरा प्रश्न माझ्यापुढे, जो पोस्ट ऑफिस, आता एवढी लोकसंख्या इथे लाखोने वाढली आहे. 52,000 फक्त मतदान आहे, परंतु लाखोनी लोकसंख्या इथे नागरिक भारताच्या कानाकोपऱ्यातून राहायला आलेत. पोस्ट ऑफिसची खूप गरज आहे. पोस्ट ऑफिससाठी सिडको जागा देत नव्हती. आम्ही सेक्टर 8ला प्लॉट नंबर 54 शेतकरी कामगार पक्षाच्या पत्रावर हे सँक्शन करून घेतलं. पुढच्या काही दिवसात त्याचं काम चालू होईल. 5वी गोष्ट, इथे स्मशानभूमी ही प्रत्येक गावागावात आपल्या स्मशानभूमी आहेत. परंतु आपल्या इथे नागरिक आलेले आहेत, स्मशानभूमीचा उपयोग होऊ नये. परंतु शेवटी जो माणूस येतो तो जातो, ती स्मशानभूमीची गरजच आहे. तुम्हाला सांगतो, जिथून आपण या अटल सेतूवरनं उतरतो सेक्टर 14ला ही स्मशानभूमी दिसते नवीन तिथे तुम्हाला. ही शेतकरी कामगार पक्षामुळेच आली. कुठलंही पद नाही, काही नाही. फक्त ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही सिडकोत गेलो. सिडकोतून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. या स्मशानभूमी कार्यान्वित आहे. 6वी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे आमच्या मनातली गोष्ट, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट, की इथे आता शाळांमध्ये जातो कुठेच लायब्ररी दिसत नाही. आजकाल पुस्तक वाचन राहिलं नाही. सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे टॅब आहे, त्याच्यातच लहान मुलं देखील त्याच्यातच सगळे बघतात. आम्ही सेक्टर 17ला लायब्ररी स्वतःच्या हिमतीवर चालू केली. आज ती उघडपणे चालू आहे. तिथे जाऊन लहान मुलं देखील आज पुस्तक वाचन करतात. तिथेच आम्ही त्या जागेचा वापर इतर वेळी योगासाठी करतो. ज्या आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी आहेत त्या तिथे योगा सेंटर चालू केलं आहे. म्हणजे या अशा गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत, शहरातल्या लोकांना पाहिजे, या गोष्टी आम्ही देतो आहे आणि याच्या पुढेही देणार. 7वा विषय, जो कोपरला तलाव आहे सेक्टर 9ला, हा तलाव हे शहर नसल्यापासून 40-50 वर्षापासून हा तलाव आहे. या तलावाच्या भोवती आता इथे नवीन वसाहत आली, ते तलाव चांगलं सुशोभीकरण तिथे झालेलं आपल्याला दिसतंय. इथे आम्ही स्वतःच्या जेम मात्रे संस्थेच्या मार्फत सकाळी खूप लोक तिथे मॉर्निंग वॉकला येतात. बऱ्याच जणांची आणि खास करून ज्येष्ठांची मागणी ओपन जिम पाहिजे होतं. त्याच्यात आम्ही न विचार करता आम्ही कुठल्याही निधीचा हे न करता आम्ही स्वतः तिथे ओपन जिमचे साहित्य कार्यान्वित केले. नंतर तिथे आली मागणी, जे उल्व्यात
पहिलं झालं असेल मला वाटतं. या सगळ्या जिथे ओपन प्लॉट आहेत, गार्डन आहेत, गार्डन अजून डेव्हलप व्हायचे आहेत, कुठेच टॉयलेट नव्हतं. आम्ही ग्रामपंचायतीला विनंती केली. मी ग्रामपंचायतीचं, गव्हाण ग्रामपंचायतीचं मनापासून आभार मानेन की त्यांनी कोणताही विचार न करता तिथे टॉयलेट बांधलं आणि लेडीज वेगळं, जेंट्स वेगळं आणि एकदम स्वच्छ असं टॉयलेट आज कार्यान्वित झालं. 1 महिन्यामध्ये त्यांनी बांधलं. म्हणजे असं शेतकरी कामगार पक्षाच्या सूचनेला देखील रिक्वेस्ट करतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नंतर जो विषय महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे आज आपण सगळेजण आहोत, छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण चाललेलो आहोत. तर ह्या उल्वे नोडमध्ये महाराजांचं स्मारक पाहिजे किंवा बाबासाहेबांचं विहार पाहिजे, बौद्ध विहार पाहिजे, ही मागणी शेतकरी कामगार पक्षाने पहिली केली आणि तसे प्लॉट देखील सँक्शन केले, जेणेकरून आपल्या या सगळ्या पिढीवर यांचा विचार पडावा. आता तुम्हाला सांगतो, हे विषय मोजकेच घेतलेत जे गरजेचे आहेत. काल पण तसंच केलं. एवढे विषय जर राहिले असतील तर मला या महेश बालदींना प्रश्न करायचा आहे, तुम्ही नक्की करता काय? काय करतात जरा उल्वेवाल्यांना सांगा ना. फक्त इलेक्शन आलं की सोसायट्यांना भेट द्यायला येता आणि इतर वेळी 5 वर्ष तुम्ही इथे नसता. 5 वर्ष कामं करायला शेतकरी कामगार पक्षाची सगळे कार्यकर्ते आणि मंडळी असतात. मग तुम्ही सांगा ना, तुम्हाला मत मागायचा इथे अधिकार आहे का? तुम्ही खरं सांगा. मला उल्वेवासियांना सांगायचं आहे की जर हे सोसायट्यांमध्ये आले ना तर यांना खरोखर सोसायटीचा गेट बंद केला पाहिजे, या भावनेचे आता तुम्ही झाले पाहिजेत. कारण बरेचसे भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले विविध जाती धर्माची सगळी मंडळी आज आमच्यासोबत जुडलेली आहेत. म्हणजे आंध्रा असेल, इकडनं तुमचे मुस्लिम समाज असेल आणि आगरी, कोळी, मराठी, कराडी, आदिवासी, बौद्ध हे तर आहेतच आहेत. परंतु कुठून काठमांडूवरून देखील माणसं राहायला आलेली लोक आहेत, हे देखील आज आमच्याशी जुडलेत. का तर आम्ही शीख बांधव देखील आहेत, ज्या शीख बांधवांसाठी आणि बाकी इतर सर्व धर्मियांसाठी आम्ही सगळ्यांसाठी प्लॉट मागतोय. मग ती आपल्याला भांडणं नको म्हणून व्यवस्थितरित्या त्यांची प्लॉटिंग झाली पाहिजे, हे देखील आम्ही बघतोय. या सगळ्या गोष्टी आम्ही काहीतरी विजन असेल म्हणून करतोय ना. या गोष्टी तुम्हाला मी एकच सांगतो. आणि इथे आजकाल काय, या उल्व्यामध्ये खूप दमदाटी होते असं ऐकलं आहे. मला वाटतं तरुणांना आणि काही ठराविक कार्यकर्त्यांना खूप दमदाटी किंवा काही फोन येतात. तुम्हाला सांगतो, अशी दमदाटी झाली ना, हा प्रीतम मात्र हात फोल्ड करून बसलेला आहे, त्यांना चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील तुम्हाला मी सांगतो. इथे गाववाले किंवा शहरवाले असा मतभेद नाही आहे किंवा दुजाभाव नाही आहे. इथे जे राहायला आलेत ना ते देखील आपले गाववाले झालेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जर शहरवासियांना अशी दमदाटी होत असेल तर तुम्ही त्यांना सांगा, कोपरचा ॲड्रेस रंजना निवास हा द्या, तिथे भेटायला जा, ते तुम्हाला उत्तर देतील. आणि मग मी काय उत्तर द्यायचं ते देतो. अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. हे थोडके येतात, जर घाबरले तर तसं उत्तर देखील आपण द्यायला इथं बसलो आहे. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही आज ज्या भावनेने आमच्यावर विश्वास टाकला आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की शेतकरी कामगार पक्षाची ही चळवळीतली लढाई आहे. 2009 साली आमदार विवेक पाटील साहेब 30,000 मतांनी विजयी झाले होते. 2014ला 700 मतांनी निसटता पराभव झाला. तो देखील आमदार विवेक पाटील साहेब बाळाराम पाटील साहेबांसाठी पनवेलला तिथे होते, कारण त्यांना वाटलं की माझे कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून येईन. आणि खरोखर ते तसंच होतं. 2019ला कर्नाळा बँकेचा विषय काढला. अरे महाराष्ट्रात एकमेव बँक आहे की जिने व्याजासहित पैसे परत दिले, अशी कर्नाळा बँक आहे. कुठल्या बँकेचे दुसरे पैसे परत मिळालेत तुम्ही सांगा? अशा विचारांचे आणि अशा नेत्यांच्या हाताखाली काम करणारी आम्ही मंडळी आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पत्रकार बांधव, आपण हे सगळं सांगितलं पाहिजे किंवा हे आपल्या प्रिंट मीडिया किंवा आपल्या चॅनलद्वारे दाखवलं पाहिजे की ह्या गोष्टी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतले कार्यकर्ते आम्ही कायम करत आलोत आणि करत राहणार. मी तुम्हाला सांगतो, येत्या 20 तारखेला शिट्टी या निशाणीच्या पुढचं आपण बटन दाबलं आणि या दाबलेल्या बटनाचा आवाज 23 तारखेला जोरात झाला आणि हा आवाज जर जोरात, अजून जोरात झाला, खूप जोरात झाला, तर मी तुम्हाला सांगतो हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही, हे देखील तुम्हाला मी सांगतो. आणि असंच काम आपल्याला येत्या दिवसात करायचं आहे. आपल्याला काही ही कामं करण्यासाठी आमदार होण्याची गरज नव्हती. ही मी केलेली कामं सांगितलेत. काय करणार हे मी सांगितलंच नाही. बाजूला आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ येतं आहे,
या विमानतळात रोजगाराचा प्रश्न जे सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी त्याचा उहापोह करत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या संस्थे आणि शेकापमार्फत आम्ही गेले 1.5 वर्षापासून आम्ही जे प्रशिक्षण शिबिर आम्ही राबवतो आहे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, किती नोकऱ्या लावल्यात मुंबई एअरपोर्टला आणि आता किती हजार नोकऱ्या लावू या एअरपोर्टला हे तुम्हीच आता स्वतः सांगा. ज्यांची इंटरव्ह्यू होईल त्यांना आम्ही 100% नोकरीला लावू. आणि आत्ताच कोणी आपल्या वक्त्यांनी सांगितलं, मला वाटतं भूषण पाटील काकांनी सांगितलं की महेश बालदी जे शेका पक्षात येतात किंवा आपल्याला सपोर्ट करतात त्यांना नोकरीवरनं सोनारीचं उदाहरण दिला. मी त्यांना भूषण पाटील काका चॅलेंज केलं महेश बालदींना, तुमच्या धमक आहे तेवढे नोकरीवरनं तुम्ही काढा, प्रीतम मात्र त्याच्यापेक्षा 1 नोकरी जास्त लावून सेम डेला देईल हे तुम्हाला अभिवचन मी देतो. अरे प्रीतम मात्रेला अनुभव आहे, त्यांच्या कंपनीत 5000 लोक काम करतात, 5000 कुटुंब चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. वडिलांनी 47 वर्षापासून माझा जन्म व्हायच्या आधीपासून कंपनी त्यांनी उघडलेली आहे, ही काय अशीच उघडलेली नाही आहे. अरे तुम्ही काय दाखवताय, तुम्ही किती आमदार म्हणून याच जनतेने तुम्हाला आमदार केलं, किती नोकऱ्या लावल्यात तुम्ही जाहीर करा. अहो इथे आम्ही आधार देणारे आहोत, इथे आम्ही सुखदुःखात सामील होणारी मंडळी आहोत, तुमच्यासारखे पोटावर पाय देणारे नाही आहोत. आता काय बोलायचं यांना, सगळं काही बोलू दे की प्रीतम म्हात्रे काय हा प्रिन्स आणि काय अजून काय त्याची लायकी काढतात, अजून काय काय बडबडतात की काय तेवढं करायचं तेवढं करा. मी तुम्हाला सांगतो काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आमच्या कामाने पुढे चाललो आहे आणि या जनतेच्या जोरावर पुढे चाललो आहे. आणि ज्या पद्धतीनं आता तरुणाई माझ्यासोबत आहे त्या तरुणाईला एकच हाक मारतो, या तरुणाईला एकच हाक मारतो की तुम्ही ज्या विश्वासाने माझ्यासोबत आज आहात, ज्या विश्वासाने अपेक्षेने माझ्यासोबत आहात, या अपेक्षांचा प्रीतम मात्र भंग होऊ देणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि पुढच्या काही दिवसात एकदम नियोजनबद्ध कारभार 100% आपण करू. उल्वे शहर हे माझं जन्मभूमी आहे, कोपर जन्मभूमी आहे. हे 7 गावात आम्ही संतूबाईचं आशीर्वाद घेतल्याशिवाय निघत नाही. आणि आम्ही उल्वेकरांना देखील तीच विनंती करतो की आपण सगळ्यांना संधी दिलीत, एक संधी या प्रीतम म्हात्रेला द्या आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड आपल्या या उल्वेमधून असेल, गव्हाण ग्रामपंचायतीतून असेल, एवढीच मी माफक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या शिटी या चिन्हापुढचं बटन आपण दाबावं आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करून मला ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाल